पृथ्वीवरचा स्वर्ग हा काश्मीर जरी असला तरी महाराष्ट्रातला स्वर्ग मात्र कोकणच आहे। ह्याच कोकणात एक छोटंसं टुमदार कौलारू घर असावं, चिऱ्याचं घर असावं असं सगळ्यांचंच स्वप्न असतं। असंच माझ्या काकाचं गुहागर इथे घर आहे। तुम्हाला बघायचे? चला दाखवते। एवढूसा आंब्याचं झाड आहे, पण आता डिसेंबर महिना सुरू आहे तरी आंब्याला मोहर लागलेला आहे। ह्याचं कारण असं की इथे जवळ गुहागरचा बीच आहे, समुद्र आहे जवळ। समुद्र जवळ असल्यामुळे ह्याचं खारं वारं असतं, त्यामुळे आंबे लवकर लागतात। छोट्याशा नारळाच्या झाडाला भरपूर नारळ लागलेत। हे 3-4 वर्षाचं झाड आहे, माझ्यापेक्षा थोडंसंच वरती उंचीचं आहे आणि त्याला भरपूर शहाळी लागली आहेत। हे नारळ काढण्यासाठीचं टूल आहे, म्हणजे आपण झाडावर न चढताही नारळ काढता येतात। हा इथे बांबू लावलेला आहे आणि इथून असा नारळ कट होतो असा। काकाच्या परसबागेत हापूस आंब्याची कलमं लावलेली आहेत आणि सगळ्यांना मोहर आलेला आहे। हा मस्त गुलाब आलेला आहे, गावठी गुलाब, जो की बागेत लावलेला आहे आणि याचा गुलकंद बनवता येतं। सुपारीचं झाड, हे चंदनाचं झाड आहे। ही घराची बाजू आहे आणि इथे चंदन आणि सुपारी लावलेली आहे। काल आम्ही इथे शेकोटी केलेली होती कारण कडाक्याची थंडी होती इथे। आणि दुसरी बाजू दाखवते। हा मागचा वरांडा आहे आणि इथे मस्त शेणाने सारवलेला आहे। इथे चूल पेटवून जेवणही करू शकतो। तर असं होतं गुहागरमधलं माझ्या काकाचं घर। कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि कमाल कन्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलोही करा।